चला मित्रांनो, आता तर सगळं आराम वगैरे झालाय. ते पण आले, त्यांचं दोघांचं चाललंय पपई खायचं काम. मला आवडत नाही, मी नाही खात. तर चला आता मला स्वयंपाकाला बिलगायचं आहे. तर चला आता मस्तपैकी मी स्वयंपाक वगैरे करायला लागून जाणार आहे लवकरच. कारण की मस्तपैकी चुलीवरती पोळ्या करायची मजाच वेगळी आहे. आणि आता सवय लागली आहे मला 2-3 दिवसापासून. तर चला मस्तपैकी पीठ वगैरे मळून घेते आणि चुलीवर पोळ्या करायच्या आहे मला. तर आता पटकन मी आवरते, आधी हातपाय वगैरे धुवून येते, मग कामाला लागते. तर चला आता मस्तपैकी. चला मित्रांनो, मस्तपैकी आता मी फ्रेश वगैरे होऊन आली. आत्ताच देवपूजा पण झाली आहे आणि त्यांचं चाललं आहे मोबाईल बघायचं काम. तर ते पुढं मोबाईल बघताय. तर चला आता आपण स्वयंपाक करून घेऊ पटकन. तर चला चला मित्रांनो, माझं पीठ पण मळून झालंय. तर आता मस्तपैकी पोळ्या करून घेते मी. चुलीवरती जायचे मला पोळ्या करायला. तर चला मी बाहेर व्हिडिओ घेते. पप्पा वरती गेले होते पपई काढण्यासाठी. तर पप्पानी पपई वरतून खाल्लेली यांनी झेलून घेतली आहे. तर आता पप्पा खाली आले. तर यांना म्हटलं, पप्पांना म्हटलं प्रेमाने धरली बाज, नाही तर पप्पांना म्हटलं तुम्हाला वरतीच ठेवायचं होतं. तर चालली होती आमची हसी मजाक. तर आले पप्पा पपई घेऊन. बघा किती उंच पपई, किती पपई आले आमच्या पपईला. तर चला यांचं दोघांचं चाललंय पपई आता खायचं. वरती तर पोळ्या बनवून झाल्या माझ्या. तर अवतार बघा फ्रेश झाली असं वाटत पण नाही, कारण की चूल म्हटल्यावर अवघड आहे. तर चला मस्तपैकी आता शेवभाजी करायची मला. तर मस्त मी काळी रशी बनवून घेतली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी रशी बनवली आहे. आता फक्त मला शेव टाकायची बाकी आहे. तर चला बघा मस्त काळी रशी उकळवून घेतली मी. तर चला आता मस्तपैकी त्यात शेव टाकून घेते. पण मस्तपैकी स्वयंपाक वगैरे पण झाला आहे, भांडे पण आवरले, जेवण पण झालं आहे. ते मस्तपैकी आता झोपले मोबाईल बघत. त्यांनी गोळ्या घेतल्या आहे. मी त्यांच्यावर रागावून आले की त्यांना म्हटलं तुम्ही गोळ्या घेतल्या आहे, लवकर झोपानीचा दवाखान्याच करत बसायचं आहे. म्हटलं गोळ्या घेतल्या मग गपचूप झोपून घ्यायचं ना, लगेच मोबाईल घेऊन बसली. तर मी रागावून आले, दरवाजा लावून घेतला आहे बाहेरून. तर बाहेर येऊन बसले म्हणजे पुढल्या घरात. तर बघू काय करताय. गोळ्या घेतल्या मग झोपून घेते मी, मोबाईल बघत बसतो. तर चला तर काम तर आवरलंय. आले बघ उठून, झोपता येणार नाही, लगेच उठून येतील माझी माग कुठे गेली म्हणून. आवाज देत आहे आता येतील बघ काही एकच मिनिट. बघा घरात आल्यानंतर परत आमचं पेशंट कसं झोपलंय. फक्त आमचं पेशंट आहे ना, मी झोपेपर्यंत झोपल. परत जेव्हा इथं आमचा मोबाईल चार्जिंग लावलाय तो पुन्हा आमच्या हातात आल्याशिवाय काही राहणार नाही. कारण की आम्हाला मोबाईल शिवाय झोप येईल असं शक्यच नाही. पप्पा सुद्धा तिकडनं हसताय, खरंच आम्हाला झोप येत नाही मोबाईल शिवाय. आता मी बाहेर जाऊन बसले म्हणून त्यांनी मोबाईल ठेवलाय. इकडे कॅमेरा केला का डोळे लावून घेत्या, तेव्हा आता लगेच डोळे उघडले. किती नाटकी ना. मला माहिती त्यांची नाटकं फक्त आहे का मी इथं झोपेपर्यंत आहे, ते पुन्हा मोबाईल घेऊन बसणार म्हणजे बसणार. ही काळ्या ढवळ्या दागडावरची काळी रेषे, काळ्या दागडावरची डोळी रेषे का ते त्यांना काय वाटणारच नाही. पानावरली शांबड्याची रेषे. मोबाईल आहे ना, मोबाईल खरं त्यांचा जीव की प्राणी. कामावरून आल्यावरती मोबाईल ते म्हणते तू दिवसभर मोबाईल बघती आणि मी कामावरून आलं की मला मोबाईल बघून देत नाही. मी आता दिवसभर मोबाईल बघते का बरं? मला मोबाईल सोडून दुसरं काही कामच नाही का? मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. उगाच एवढं 900 MB जातं का? तिडिंग तिडिंग कुठं 900 MB संपले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.